थोडासा खाली दरवर्षाप्रमाणे 1 जानेवारीला म्हणजे नवीन वर्ष आहे. नवीन वर्षाच्या जनतेला असणाऱ्या शुभेच्छा आहेत. एक नवीन इतिहास ज्याला आपल्याला म्हणता येईल मानवतेच्या दृष्टिकोनातून हा भीमा कोरेगावातून सुरुवात झाला. त्याला अभिवादन करण्यासाठी जनता या ठिकाणी एकत्र येते. मी असं मानतो की हे एक चांगली गोष्ट अशी परिस्थिती आहे. शासन आपल्या परीने असणारा सुविधा पुरवण्याचा असणारा प्रयत्न त्या ठिकाणी करते, पण ते अपुऱ्या पडत आहेत. शासनाने कुठेतरी या गोष्टीचा असणारा विचार करून पुढच्या वेळेस या सुविधा पुरवल्या जातील अशी असणारी परिस्थिती आहे. पार्टीसारखी जी संघटना आहे त्यांनी याच्यामध्ये अधिक लक्ष घातलं पाहिजे असं मी त्या ठिकाणी मानतो. एका दृष्टीने मी असं म्हणेन की हा जो संघर्ष आहे भीमा कोरेगावचा संघर्ष जो आहे फिजिकल रित्याने संपलाय असं मी त्या ठिकाणी म्हणेन, पण मानसिक रित्याने अजून चालू आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. त्याच्यामुळे असणारा हा मानसिक संघर्ष जोपर्यंत चालत राहील या देशामध्ये तोपर्यंत मला असं वाटतं की ज्या ज्या सिम्बॉल्स आहेत मानवतेच्या दृष्टिकोनातून लोक त्याला असणारं अभिवादन करण्यासाठी येत राहतील आणि आपली स्वतःची असणारी जी कमिटमेंट आहे त्या सगळ्या मानवतावादी चळवळीच्या दृष्टिकोनातून त्याला ते सातत्याने दाखवत राहतील अशी असं एकंदरीत परिस्थिती मी त्या ठिकाणी पाहतोय. ज्यांनी हा लढा सुरुवात केला आणि पेशवाईतली असणारी जी काही विषमता होती आणि अमानुष वागणूक जी होती त्याच्या विरोधातला असणारा हा जो लढा होता तो फिजिकली मी जसं म्हटलं तसं संपलं आहे. मानसिक दृष्टिकोनातून चालू आहे. त्याला मी असं या ठिकाणी अभिवादन करतो आणि आम्ही सगळेजण त्याला असं सल्यूटही करतो. देशात आणि केंद्रात भाजपची सरकार आहे आणि पुढील म्हणजे 2 वर्षांनी 100 वर्ष पूर्ण होतील या स्तंभाला. हा तर मग कशी तयारी असेल किंवा मग आता परभणीची घटना घडली, वारंवार घटना घडतायत राज्यात. एका दृष्टिकोनातून